ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगरप्रमुख आणि नाशिक महानगरपालिकेचे माजी उपमहापौर प्रथमेश गीते हे सध्या आपल्या संपूर्ण पॅनलसह नाशिकमध्ये प्रचाराला सुरुवात करतायत। डोर टू डोर जाऊन ते सध्या प्रचार करतायत आणि एकूणच शहराची देखील जबाबदारी त्यांच्यावर आहे। एकीकडे संपूर्ण ठाकरेंच्या शिवसेनेची महानगरप्रमुख म्हणून जबाबदारी आहे, दुसरीकडे तुम्ही स्वतः देखील पॅनल घेऊन फिरताय। कशी तयारी आहे या निवडणुकीची? आमची तयारी पूर्णपणे सज्ज आहे। येणाऱ्या काळामध्ये 9 तारखेला दोन्ही ठाकरेंची म्हणजे उद्धवसाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांची सभा होणार आहे आणि संपूर्ण नाशिक हे वैतागलेलं आहे। तुम्हाला माहिती आहे, विकासाच्या नावावर बोंबाबोंब आहे, कुठल्याच प्रकारचा विकास नाही आहे, सारे रस्ते फोडून ठेवलेले आहे आणि आमचा मुद्दा एकच आहे की आम्ही निवडून आल्यानंतर काय करणार। आमचे ठाकरे साहेबांचे विचार तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि भारतीय जनता पक्षाकडे कुठल्याही प्रकारचा मुद्दा उरलेला नाही आहे। हे फक्त आता जातीवाचक कुठल्या तरी गोष्टीवर करतील, बाकी त्यांच्याकडे कुठलाही मुद्दा नाही, कुठल्याही विकासाच्या मुद्द्यावर ते निवडणूक लढवत नाही। त्यामुळे आम्ही पॅनल तर फिरतोच, पण आमच्या संपूर्ण महाविकास आघाडीचे काही ठिकाणचे उमेदवार असतील हे संपूर्ण सगळ्यांना घर टू घर डोर टू डोर लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सांगितलेलं आहे। आपण शहरामध्ये बघतोय की भाजपनं युती सगळ्यांची तोडलेली आहे, स्वबळावर 122 जागांवर भाजप लढती आहे। कसं बघताय? भाजपची यंत्रणा आहे, त्यांच्याकडे ताकद आहे, नेते आहेत। मी तुम्हाला आत्ताच सांगतो, ही लढाई आहे ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी होणार आहे। त्यांच्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाही आहे आणि तुम्हालाही माहिती आहे आज पर्यावरणप्रेमींचा सुद्धा हिरमोड झालेला आहे। नाशिक शहरामध्ये किती ठिकाणी वृक्षतोड झाली आहे, हा सर्वात मोठा मुद्दा आहे। कुंभमेळा होणारच, झालाच पाहिजे, हिंदू लोकांचा अस्मितेचा विषय आहे, पण वृक्षतोड करून हे नुकसान शहराचं नाही झालं पाहिजे। आज आपल्याकडे कोरोना आला, आपण ऑक्सिजनसाठी कुठं कुठं पळपळ करत होतो आणि असे भरपूर मुद्दे शहराच्या विकासाचे जेणेकरून भारतीय जनता पार्टी सक्षम फोल ठरलेली आहे आणि शिवसेना असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, काँग्रेस असेल, आम्ही सर्व एकदम ताकदीने ही महानगरपालिकेची निवडणूक लढतो आणि येणाऱ्या काळामध्ये आमचा झेंडा या महानगरपालिकेवर फडकेल। निश्चितपणे आपला झेंडा या ठिकाणी महानगरपालिकेवर फडकेल असं प्रथमेश गीते म्हणतायत। फक्त नाशिक शहराचीच नाही तर स्वतःच्या पॅनलची सुद्धा जबाबदारी ते या ठिकाणी घेत आहेत। डोर टू डोर प्रचार सध्या प्रथमेश गीते आणि त्यांच्या पॅनलकडनं सुरू आहे। येणाऱ्या दिवसांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा नाशिकमध्ये होईल आणि निश्चितपणे येणाऱ्या दिवसांमध्ये नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा झेंडा जो आहे तो फडकेल असा विश्वास प्रथमेश गीते व्यक्त करतायत। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।